ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कल्पना प्रतापला सांगते की इथे महिपंत आला होता आणि धमकी देऊन गेला आणि त्याच्याच बरोबर तन्वीचे भांड पण फोडून गेला. तेव्हा इथे प्रताप बोलतो की काय झालं तर ही साक्षी मला वाटत खोटीच असेल, ही खरी तन्वी नाही आणि काय झालं तरी आपल्याला ह्या सायलीची साथ द्यायला पाहिजे. तेव्हा इथे कल्पना बोलते की जे तुम्ही सायलीला साथ दिली तर पूर्ण आईला वाईट वाटेल. तेव्हा प्रताप बोलतो काय झालं तर होऊ दे, पण मी सत्य आहे ते शोधूनच काढणार. काय झालं तरी प्रतापला प्रियावर संशय आलेला असतो. तेव्हा इथे सकाळी ब्रेकफास्ट करत असताना अर्जुन सगळ्यांना सांगतो की रविराजने प्रियाची चौकशी रद्द केलेली आहे. तेव्हा इथे प्रिया बोलते माझी तब्येत बरी नाही आहे. तेव्हा प्रताप तन्वीला बोलतो ही नॉर्मल इन्क्वायरी आहे ना, मग तू काय नाही ह्याच्यामध्ये जात आहेस. तेव्हा प्रिया बोलते की नाही बाबा माझी तब्येत नाही बरी आहे. तेव्हा इथे रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी येतात आणि बोलते प्रतिमा बोलते तन्वीची तब्येत कशी आहे. तेव्हा कल्पना बोलते आता ठीक आहे. आता तेव्हा इथे रविराज पूर्णाईला बोलतात की आता इथे प्रियाच्या तन्वीची चौकशी होत आहे, पण तिच्या चौकशीची काहीच गरज नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन बोलतो इन्क्वायरी होतच राहणार आणि ते पण सायकोलॉजिस्टच्या अंडर. तेव्हा सायकोलॉजिस्टचं नाव घेतल्यावर प्रिया अजूनच घाबरते आणि तिला पॅनिक अटॅक येतो. त्याच टायमाला प्रतापला इथे संशय येतो आणि हिला जेव्हा चौकशीच्या वेळेत येते तेव्हा हिला पॅनिक अटॅक काय येतो या सगळ्याचा प्रतापला विचार येत असतो. त्यानंतर इथे प्रताप ऑफिसमध्ये जायला निघतो तेव्हा त्याला समजतं की इथे प्रिया कोणाशी तरी हसत हसत बोलत आहे. तेव्हा प्रतापला तन्वीवर अजूनच संशय येतो आणि प्रताप विचार करतो काहीतरी गडबड आहे, ह्या तन्वीवर लक्ष ठेवलेच पाहिजे. त्यानंतर प्रिया येते घरी येऊन नाटक करते आणि बोलते मला महिपतने गाठला आणि बोलते तो बोलला की मी तुला सोडणार नाही. तेव्हा प्रिया सांगते मी कसा बसा माझा जीव वाचून मी तिथनं पळून आले. तेव्हा प्रताप बोलतो काहीतरी हा खोटारडेपणाचा डाव आहे, हा डाव मला हाणून पाडलाच पाहिजे. आणि प्रताप विचार करतो काही झालं हिचं नाटक आहे, हिचं नाटक आपल्याला पाहिलाच पाहिजे. तेव्हा प्रताप तन्वीला बोलतात मी सकाळी ऑफिसला जात असताना तुला सकाळीच तुला ब्रेकफास्ट करताना पॅनिक अटॅक आला होता आणि त्यानंतर तू फोनवर कोणाशी हसत हसत बोलत होतीस. तेव्हा तुझा पॅनिक अटॅक कुठे गेला होता. यावर सगळ्यांना समजते काहीतरी गडबड आहे. तेव्हा अर्जुन बोलतो हिला हसताना बोलताना हे प्रताप काकाने पाहिलं, पण आम्ही पाहिलं असतं तर कोणी आमच्यावर विश्वास ठेवला नसता. आणि अर्जुन आणि प्रताप बोलतो मग हा महिपंत का येईल इथे आणि हिला का हे करेल. तेव्हा कल्पना बोलायला लागली तो थोड्या वेळासाठी आला असेल आणि काल पण आला होता आणि हिच्यावर आळ टाकून तो निघून गेला. तेव्हा इथे प्रिया विचार करते हा प्रताप पण माझ्यावर संशय घ्यायला लागलाय मला ह्याचा पण काहीतरी करायला लागेल. तेव्हा इथे कल्पना रात्री प्रतापला तुम्ही प्रियावर जास्त संशय घ्यायला लागला आणि सायलीची बाजू घ्यायला लागलात. तेव्हा प्रताप बोलतो ही पॅनिक यायचं नाटक करते आणि तिला पाहिलं तेव्हा ती हसत खेळत बोलत होती, पण त्यानंतर मी तिला पाहिलं तेव्हा ती हसत खेळत बोलत होती. तेव्हा प्रताप बोलतो ह्या तन्वीच्या डोळ्यात मला खोटारडेपणा दिसत आहे. त्यानंतर प्रताप आणि कल्पना प्रियाच्या रूम मध्ये येतात, पण प्रिया झोपलेली असते. पण त्याच टायमाला महिपंतचा कॉल येतो आणि तो नंबर प्रताप घेतो आणि प्रताप तो नंबर कल्पनाला दाखवतो आणि बोलतो हा नंबर हा महिपंतचा आहे. आणि प्रताप बोलतो त्या दिवशी जे पण झालंय ना ते सगळं नाटक होतं आणि महिपंत आला होता तो प्रियाचा सगळा खोटारडेपणा काढला, ते सगळं नाटकच होतं. त्यानंतर तिच्या पायाखालचं तुळशीपत्र ही दिसत नाही आणि कल्पना बोलते हिच्या पायाखाली तुळशीपत्र नाहीच आहे. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रतापने सगळ्यांसमोर प्रिया ही खोटारडी आहे हे सगळ्यांसमोर ही तोतया असून ही महिपंतचे माणूस असून तिचा फोन कॉल नंबर दाखवून हे सगळ्यांसमोर सिद्ध केले.